कारण की हिचा आहे जांभळा रंग, म्हणजे गडद रंग आहे. तर ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सच्या प्रॉपर्टीज असतात ना, त्या भरपूर असतात. कारण की गडद भाज्या, गडद फळभाज्या आहारात असणे म्हणजे अँटी एजिंग, यंग राहणे हे यामुळे आपल्याला पॉसिबल होऊ शकतं. जे शरीरातील पेशींचे नुकसान असते ना, ते थांबवले जातात. त्याच पद्धतीने हे हृदयासाठी देखील खूप चांगले आहे. कारण की रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी जे पोषक घटक असतात ना, ते या पत्ताकोबीतून आपल्याला मिळतात. संधिवातावर देखील हे गुणकारी आहे. कारण की अँटी इन्फ्लामेटरीचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला ह्या पत्ताकोबीतून मिळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते, कारण की ह्याच्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन के आणि भरपूर फायबर आहे. आणि व्हिटॅमिन सीमुळे ॲक्च्युली आपली जी काही इम्युनी सिस्टीम असते ना, ती वाढते. भरपूर फायबर असल्यामुळे आपली पचनसंस्था खूप चांगली राहते. सकाळी उठलं की पोट पूर्णपणे साफ होतं. त्वचा आपली नितळ राहते, कारण की अगेन तेच की व्हिटॅमिन सी आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे कोलेजन तयार होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. आपले डोळे निरोगी राहतात, कारण की ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, बीटा कॅरोटीन आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य देखील खूप चांगलं राहतं. आणि आत्ता सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे कर्करोग. तर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असेल ना, तर हे जर पत्ताकोबी नियमित तुमच्या जेवणात असेल तर थोडासा प्रमाण कर्करोगाचे कमी होतात. कारण की ह्याच्यामध्ये असे प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे एन्थोसायनिन, ग्लुकोसायनोलेट्स अशा नावाचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ना, ते कॅन्सरला रोखतात किंवा कॅन्सरचे जे काही पेशीज असतात ना, ते तयार होण्याचाच आळा घालतात तिथे. त्यामुळे कर्करोगासारखे जे काही महत्त्वाचे रोग आत्ता सध्या भेडसावत आहेत आपल्या जगाला, तर ते थोडंसं लांब ठेवण्यास मदत होते जर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या डाएटमध्ये हे रेड कॅबेज किंवा हा लाल पत्ताकोबी जर आपण नियमित खाण्यात ठेवलात तर अशा अनेक प्रकार आहेत. तर आज आपण बनवणार आहोत इथे ह्या पत्ताकोबीची कोशिंबीर. तर ती कशी करायची, जी अतिशय पौष्टिक आहे.